नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। महा टीचर रिक्रुटमेंटवर एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। ती अपडेट काय आहे आणि त्या अपडेटला जोडून एक दुसरी अपडेट काय आहे, या सर्व बाबतीतले आपल्याला सर्वात महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करावं, इतरांना जे काही शिक्षक भरती अभियोग्यता धारकांना हा व्हिडिओ शेअर करा। अतिशय महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो। एकही गोष्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रोसेस मधून बाहेर पडणार आहात। अगदीच काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो। काय आहे अपडेट तुम्हाला तुम्ही सुद्धा जाऊन वेबसाईटला बघू शकता। चला मग वेबसाईटला जाऊ आपण। सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईटच्याच बातम्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, इतर कुठल्याही अफवाकडे लक्ष देऊ नका। कारण सध्याच्या घडीला बघितलं प्रत्येक जण काहीतरी त्याचं ज्ञान पाजळत असतं, त्यावेळेस जे तुम्हाला ऑथेंटिक माहिती भेटते त्या चॅनलला फॉलो करा। बघा मित्रांनो, इथे झळकत आहे पवित्र पोर्टलवरील प्राथमिक लॉग करण्याची मुदत 14 पर्यंत सोडून ठेवण्यात आलेली आहे। इथे कसलाच अपडेट नाही मित्रांनो, पण न्यूज बुलेटिन मध्ये 22 तारखेचं एक अपडेट आलेलं आहे। न्यूज बुलेटिन वर काय 22 तारखेचं अपडेट आलेलं आहे आणि ते अपडेट 22 तारखेचं अपडेट आणि त्याला जोडून एक अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। ते दोन्ही अपडेट आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे। त्या दोन्ही अपडेटला आपल्याला फॉलो करायचे, दोन्ही अपडेटवर आपल्याला काम करायचे विद्यार्थी मित्रांनो। लक्षात घ्या काय आहे बघा ते अपडेट। तर अपडेट असं आहे की 22 तारखेचं आपण ओपन करू। सर्वात प्रथम कागदपत्राबाबतचं अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। लक्षात घ्या इथे काय कागदपत्र आणि त्यांनी एक डेट दिलेली आहे आणि त्या डेट बद्दलचा GR तुमच्या पुढे मी डिस्प्ले करतो, ते पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो। काय म्हटलंय बघा, पवित्र पोर्टलवरील शिक्षक पद भरतीबाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनाचा सूचनाचा सर्वकष विचार करण्यात आला आहे। योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे। नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवाराच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार। लवकर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त 26 तारीख, याच महिन्यामध्ये रिझल्ट लागणार आहे। मला सुद्धा त्याबद्दल एकदम कॉन्फिडेंटली सांगतो मित्रांनो, सूत्रा माहितीनुसार सांगतो की रिझल्ट याच महिन्यात लागणार आहे। महिना राहिलाच किती, 5 ते 6 दिवसाचा महिना राहिला मित्रांनो। 5च दिवस राहिले आजपासून। या 5 दिवसामध्ये सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला मिळणार आहेत आणि 2च स्टेप आपल्याला पुढे जायचे, फक्त 2च स्टेप पुढे जायचे। त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे मित्रांनो। त्यांनी काय म्हटले बघा, स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या नुसार आवश्यक मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यता धारकांनी नियुक्ती प्राधिकरणाला निश्चित मुदती उपलब्ध करून द्यायची आहे। ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत। जे काही आपण स्वप्रमाणपत्रावर लिखित पाठवलेलं आहे पवित्र पोर्टलला, त्या सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे रेडी पाहिजे। एकही डॉक्युमेंट नसेल मित्रांनो, तुमचा प्रोसेस मधून बाहेर पडायचा तयारी ठेवा, कारण प्रोसेस मधून तुम्हाला बाहेर काढलं जाणार आहे। आणि त्याने दुसरा एक नियम सांगितला मित्रांनो, पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक 1/9/2023 मार्गदर्शक सूचनाचे अवलोकन करावे। कधीचा GR आहे 1/9/2023। आता बरेच विद्यार्थी अरे यार त्या दिवशीचा GR काय होता, त्या दिवशी काय सांगण्यात आलं होतं, बऱ्याच लोकांकडे माहित नाही। त्याचा GR आपल्याकडे आहे, तुम्हाला मी स्पष्ट ओपन करून दाखवतो बघा। आता सगळं काही आपण बुलेटिनवरच विश्वास ठेवायचा। लक्षात घ्या, बुलेटिनवरच विश्वास ठेवायचा, इतर कुणावर विश्वास ठेवू नका। मी सांगतोय तोंडाने त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका मित्रांनो। फक्त बुलेटिनवर विश्वास ठेवा, कारण बुलेटिनच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहे, आपल्याला गाईड करणार आहे बुलेटिन। आता लक्षात घ्या, इन्स्ट्रक्शन दिलेली इथे आहे। इन्स्ट्रक्शन दिलेली डेट काढायची आहे आपल्याला, कधीची, सप्टेंबर महिन्यातली। कधीची, सप्टेंबर महिन्यातली। सप्टेंबर महिन्यातली आपल्याला डेट माहित असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला इथे मिळणार आहे। नो टेन्शन, सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत। सप्टेंबर महिना 1 सप्टेंबर 2023 ची आहे। 1 सप्टेंबर 2023 या इथं लक्षात आलं असेल। लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आउट टू बी अपलोड आणि सेल्फ सर्टिफाइड गाईडलाईन्स
या दोन्ही आपल्याला ओपन करून बघायचे, लक्षात घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता ते जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला सांगितले ते बघा. उमेदवारांनी टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले अद्ययावत छायाचित्र असलेले, वेळ सादर केलेले छायाचित्र असणं गरजेचं आहे. उमेदवारांनी 2022 च्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी आता अद्ययावत स्वाक्षरी आवश्यक आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र वैधता म्हणजेच मित्रांनो पडताळणी असल्यास तुम्हाला ते अपलोड करायला सांगितलं होतं. अपलोड केलं तर ते हार्ड कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर समांतर आरक्षणाची माहिती दिलेली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्य प्राप्त खेळाडू, अनाथ असल्याची प्रमाणपत्र. पुढे बघा डॉक्युमेंट, तुम्हाला गरजच नाही डॉक्युमेंट, हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, लक्षात घ्या बरं का, लागू असल्यास. म्हणजे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका दोन्ही आवश्यक आहेत. सांगितले वय म्हटले आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर प्रमाणपत्र व गुणपत्रिका नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो. माझं कॉलेज मध्येच आहे, मी आता काढतो, जमतं का, काढून ठेवा तुमच्या जवळ. नोकरी लागायची म्हटल्यानंतर डिग्रीवर लागत असेल तर डिग्रीचं प्रमाणपत्र, पोस्ट ग्रॅज्युएशन लागत असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असतं. ठीक आहे. त्यानंतर पदवी स्तरावर व्यावसायिक अर्हतेबाबत डीएड, डीटीएड, डीएलडी, टीसीएच काय असेल ती पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास, तसंच बीएडचं सुद्धा तुमचं प्रमाणपत्र, गुणपत्रिका, एमपीएड असेल एमपीएड, बीपीएड असेल बीपीएड, हे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे गुणपत्रक व प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे 1 सप्टेंबर 2023 त्या जीआर मध्ये पाहिलं असेल तुम्ही, आधीच्या ओपन केलेल्या जीआर मध्ये 1 सप्टेंबर 2023 चे हे नियम आहेत. तुम्हाला ते नियमानुसार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आपल्याकडे स्पष्ट असतं मित्रांनो, तोंडावर असतं, मिळमिळ नाही. हा चालतं ना, हे चालतं ना, ते चालतं ना, असं नाही, डायरेक्टली सांगतो ते पाहिजेच. कारण नोकऱ्या लागलेल्या खूप जणांना पाहिल्यात मित्रांनो. आज मी काम करत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये, अनेक वर्ष झालं काम करतो. एकही डॉक्युमेंट जर कमी असेल, साधं तुमच्याकडे रहिवासी महाराष्ट्राचं नसेल, तुमचं भरती प्रक्रियेतून नाव बाद झालेलं असेल, लक्षात ठेवा. तारखेमध्ये त्यांनी दिलेल्या तारखेच्या आतच सर्व डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचे आहे, तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला भरतीमध्ये राहण्याचा हक्क नाही. आता आपण कोणतं पाहिलं, हे पाहिलं, डॉक्युमेंट लिस्ट अपलोडेड पाहिलं. आता हे पाहू, सॉरी हे पण पाहिले आपण आता याच्यात डॉक्युमेंट लिस्ट अपलोडेड पाहिले. आता 1 सप्टेंबरचं हे एक दिलं होतं, अवलोकन करायला सांगितलं होतं. बघा इथे ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. एवढ्या लोकांनी प्रमाणपत्र स्वप्रमाणपत्र करणं गरजेचं आहे. हे स्वप्रमाणपत्राबद्दलचं आहे. 1 तारखेला 3 नोटिफिकेशन आली, त्या फक्त आणि फक्त मित्रांनो तीच महत्वाची आहे, लक्षात घ्या. कोणती, जे आपण अगोदर ओपन केली होती आता थोड्या वेळापूर्वी. म्हणजे 1 सप्टेंबरला लिस्ट डॉक्युमेंट टेट कॅन्डिडेट सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. या सूचना काय आहेत बघा, काय नाही, हे पण सूचना म्हणजे त्यावेळेस लागू असणाऱ्या सूचना आहेत. डॉक्युमेंटेशनची जी काय माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक अभियोग्यधारकांना सांगा तुमच्याकडील डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत. आता एक साधा क्वेश्चन आहे, विद्यार्थी आपण शिक्षक होणार आहोत मित्रांनो, मला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतं, मनापासून वाईट वाटतं, का रे असं का वागताय. तर असा साधा क्वेश्चन आहे, सर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अटेस्टेड करायचे आहेत. त्यांनी जर म्हटलं सेल्फ अटेस्टेड स्वतःची सही किंवा अटेस्टेड करा असं म्हटलं तर एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते. मग तो शाळेचा मुख्याध्यापक चालतो, इंग्लिश स्कूलचा मुख्याध्यापक नाही बरं का, शाळेचा मुख्याध्यापक चालतो, प्रोफेशनल डॉक्टर चालतो, गव्हर्नमेंट शाळेतला डॉक्टर चालतो, सॉरी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधला डॉक्टर चालतो. तर एकाने कमेंट खाली काय केली बघा, लक्षात घ्या. तर एकाने कमेंट अशी केलेली आहे की सर अटेस्टेड कुठं करतात, अटेस्टेड कुठं करतात.
मित्रांनो 5वी पासून आपण डॉक्युमेंट अटेस्टेड करत आलेलो आहोत आणि तुम्हाला जर अटेस्टेड करायचं माहित नसेल तर आपण भावी काळामध्ये विद्यार्थ्यांना कसं घडवणार आहे याबद्दल थोडंसं मनात वाटलं म्हणून तुम्हाला मी बोलून दाखवलं. कुणाचा अपमान करायचा नाही मला इथे, पण विद्यार्थी मित्रांनो थोडंसं अपडेटेड व्हा. थोडीशी माहिती काढूनच एखादी कमेंट असतील, कोणतंही काम कोणतीही सूचना देताना तेवढंच विचार करूनच एखादी गोष्ट करत चला, कारण त्याच्यामुळे आपल्या लाईफ मध्ये थोडासा फायदा होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.